मोक्यातील आरोपी सुनील तेलनाडे यास खंडणी प्रकरणी जामीन मंजूर. इचलकरंजी येथील श्रीमती अंबुबाई अर्जुनसा बद्दी हिचेकडून जमिनीच्या व्यवहारात रक्कम ₹20 लाख रुपयांची खंडणी मागून फिर्यादीस व तिच्या कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देऊन युवराज पाटील यांच्याकडून फिर्यादीचे घर बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनील तेलनाडे, संजय तेलनाडे, युवराज पाटील व इतर साथीदारांच्यावर इचलकरंजी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने 3 वर्ष फरारी असलेल्या सुनील तेलनाडे यास पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली, परंतु पोलीस कोठडीची कारणे सबळ नसल्याने त्यास सुनील तेलनाडे याचे वकील ॲडव्होकेट सचिन माने यांनी जोरदार हरकत घेतलेली होती व त्याचा विचार करून मी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयीन कोठडीचे आदेश पारित केलेले होते. त्यानंतर आरोपी सुनील तेलनाडे यांच्या वतीने मी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर ॲडव्होकेट सचिन माने यांनी जामीनकरता अर्ज दाखल केलेला होता. सदर जामिनाच्या युक्तिवादावेळी फिर्याद देण्यास तब्बल 18 वर्षाचा विलंब आहे. गुन्ह्याचे स्वरूप व गुन्ह्यातील आरोप हे पाहता आरोपी विरुद्ध खोटा गुन्हा नोंद झालेला आहे. तसेच सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे सुनील तेलनाडे या सदर गुन्ह्यास अटक करून ठेवण्यास कोणतेही कारण शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे आरोपीस जमीन देण्याची मागणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन माने यांनी केली. आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने मोक्यातील आरोपी सुनील तेलनाडे यास जामीन मंजूर केला. इचलकरंजीचा माजी नगरसेवक सुनील तेलनाडे याच्या विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे. त्याच्यामध्ये गावबाग पोलीस स्टेशन येथे सन 2019 साली अंबुताई बद्दी हिने एक फिर्याद दिलेली होती की तिचं घर बळकावण्यासाठी 20 लाख रुपयाची खंडणी मागितली, तसेच तिच्या कुटुंबिया जीवितास बरेवाईट करण्याची धमकी दिली. यामध्ये गावबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला होता. अलीकडे सुनील तेलनाडे स्वतःहून मोका कोर्टात शरण आल्यानंतर त्यांना कळंबा जेल येथून ताब्यात घेऊन इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात या गुन्ह्याचे कामे हजर केलेलं होतं. या गुन्ह्याचे कामे तपासात कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही, तसेच अटक करण्यास कोणतेही कारण नाही हा युक्तिवाद केल्यानंतर पोलिसांनी जी पोलीस कोठडीची मागणी केली होती ती फेटाळून सरळ त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली होती. त्यानंतर आम्ही इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणीवेळी तब्बल फिर्याद देण्यास 18 वर्षाचा विलंब झालेला आहे. तसेच हा जो वाद आहे तो वाद हा युवराज पाटील याच्यासोबत असून सुनील तेलनाडे याचा या गुन्ह्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध नाही. तसेच प्रथमदर्शनी हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. हा युक्तिवाद केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य मारून आम्हाला न्यायालयाने सुनील तेलनाडे यास जामीन मंजूर केलेला आहे.